महाराष्ट्रामध्ये राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या घडामोडींना वेग आलाय। विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर आता मतदारसंघ आरक्षित असणाऱ्या नेत्यांचे लक्ष राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या निवडीकडे लागले आहे। राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत आपला समावेश व्हावा यासाठी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमधून माजी आमदार प्रशांत परिचारक आणि सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याण काळे यांनी आपापल्या नेत्यांकडे फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे। नुकतेच काही दिवसापूर्वी चेअरमन कल्याण काळे यांच्या शिष्टमंडळाने आमदार शहाजी बापू पाटील यांची भेट घेतली होती। त्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्याकडे जाऊन राज्यपाल नियुक्तीच्या आमदारकीसाठी काळेंना सहकार्य करावे असे साकडे शिष्टमंडळाने घातले। त्याचप्रमाणे आज पंढरपूर मंगळवेढ्याचे विद्यमान भाजपा आमदार समाधान आवताडे यांच्या मंगळवेढा येथील जनसंपर्क कार्यालयात भेट घेऊन साकडे घातले आहे। राज्यपाल नियुक्त आमदारकीच्या रेसमध्ये असणारे कल्याण काळेंचे आमदार समाधान आवताडे कल्याण करणार का यांची उत्सुकता पंढरपूर मंगळवेढा शहराला लागून राहिली आहे। कारण भाजपकडून राज्यपाल नियुक्तीसाठी माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे देखील नाव चर्चेत असल्याचे समजतं। तसेच परिचारक यांची राज्यपाल नियुक्ती आमदार पदासाठी वर्णी लागली तर आमदार समाधान आवताडे यांचा विधानसभेचा मार्ग मोकळा होणार आहे। कारण मागील वेळी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत परिचारकांच्या आशीर्वादाने आवताडे यांचा विजय झाला होता। तसेच मागील विधानसभेच्या पोटनिवडणुकीत चेअरमन कल्याण काळे यांनी विठ्ठल परिवाराचे नेते म्हणून भगीरथ भालके यांना पाठिंबा देत आवताडे यांच्या विरोधात काम केले होते। एवढेच नव्हे तर सहकार शिरोमणी वसंतराव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीदरम्यान चेअरमन कल्याण काळे यांनी विठ्ठल परिवार एकसंघ ठेवून भगीरथ भालकेंना आमदार करणार असल्याचं प्रतिपादन केलं होतं। जर आमदार आवताडे यांनी राज्यपाल नियुक्ती आमदारकीसाठी काळेंना सहकार्य केल्यास स्वकल्याणासाठी काळे विठ्ठल परिवार बाजूला ठेवून विधानसभेला आमदार आवताडे यांना सहकार्य करणार का हे देखील पाहणे महत्त्वाचे आहे।